40+ मॅच ऑन होईल. खेळपट्टी सुद्धा आपण पाहतोय काही अंशी गोलंदाजांना साथ देते. वेगवेगळे चेंडू फेकण्याची कला जर गोलंदाजाकडे असेल. बघा आज स्पर्धेतील 4था दिवस आहे. 4 दिवसीय ही स्पर्धा आज फायनल डे. मॅच ऑन करा, लगेच सामना सुरू करा. पॉवर प्ले यस. पहिलं षटक डीप लॉंग ऑफ ए डीप मिड विकेट आणि पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाज सचिन शेटघरत. चांगले अभ्यासू आहेत. अनेक त्यांच्या मार्फत स्पर्धा आपण आयोजन होताना पाहिला. डिसिप्लिन आहे. आज वेळेवर आला महेश स्पोर्ट्स शेलकर 40+ आणि सचिन शेटघरत यांना पाहतो आज क्रिकेटला एन्जॉय करताना 40+ ग्रुपसाठी पहिला चेंडू. थोडंसं वॉर्मअप केलं जाईल. खेळामध्ये सराव खूप महत्त्वाचा असतो आणि आता आज तागायत 40+च्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळा पाहतो सरावाला प्राधान्य दिलं जातो. 10:32 गोलंदाज सचिनजी घरत आणि साथ देत असताना सूर्यकांत आणि एका बाजूला कैलास पाटील. पहिला चेंडू टप्पा पडला. चेंडू थोडा स्विंग झाला. तर आजचा लॉर्ड्स तुमच्या समोर. यानंतर खारकोपर 40+, नवापाडा 40+, नावडे 40+, पारगाव 40+ आणि ट्रॉम्बे 40+, हे 8 संघ खेळतील. लाईन चांगली आहे बघा. पहिला चेंडू आत आला, त्यानंतर टप्पा बदलला. चेंडू स्ट्रेट होता. सचिनजी घरे त्यांना पाहतोय. पॉवर प्लेमध्ये षटक हाताळणं ही जबाबदारी असते. धावा होत असतात. डीपकडे डीप लॉंग ऑफ आहे. एक डीप मिड विकेट. सलामीची जोडी सूर्यकांत आणि कैलास पाटील. ओ लाईन चांगली. गुड बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये सलग 2 चेंडू डॉट. पहिली सिंगल आली मात्र त्यानंतरचे 2 चेंडू गुडलँड स्पॉटवर ठेवले. तिथून थोडी चेंडूने उंची घेतली. गती थोडी कमी आहे. मध्यम गती गोलंदाज आपण पाहतोय सचिन जिघरत यांना. महेश स्पोर्ट शेलकर. टॉस त्याने जिंकला. फिल्डिंग करतो. 9 फिल्डर्स इनसाइड दी सर्कल ही व्यूहरचना. पुढचा चेंडू. फुटवर्कचा वापर थोडासा आपण पाहतोय घसरले आणि याचा फायदा मिळाला. यष्टीरक्षक मात्र तैनात होता. बॅड लक. पहिला धक्का बॅटिंग करताना संघ रांजणपाडा 40+. जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिला सामना तुमच्या भेटीला येतोय जरूर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावबादच्या पद्धतीने बाद झाल्या कैलास पाटील. शेखर पाटील नवीन फलंदाज क्रमांक 3 वर. एकूण धाव फलकावर 1. पुढचा चेंडू. टप्पा पडला. थोडी उंची मिळाली. चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतात बघा. सचिन घरत यांचं मागच्या 5 चेंडूचं डिटेल्स पाहिली तर 3 चेंडू प्रणे डॉट आले. भेदक मार. अगदी अचूक लाईनवर गोलंदाजी होते. खेळपट्टीवर जो जोरकस फटके खेळण्याचा प्रयत्न सूर्य त्यामध्ये मात्र यश मिळत नाहीये. लॉफ करण्याचा प्रयत्न जरुरी ते पाहूया. कमबॅक चांगला आहे. तर पॉवर प्लेचे पहिले षटक कमालीचं राहिलं. महेश स्पोर्ट्स 40+ सचिन शेटघरत यांच्याकडून फक्त 1च धाव आली. गुड बॉलिंग. सिंगल मिळाली पहिल्या चेंडूवर आपण जरूर पाहतो.
अशोक भगत ओव्हर नंबर 2 बॅटिंग करताना रांजणपाडा 40+. महेश स्पोर्ट्स शेलकर संघाने आपण पाहतो टॉस जिंकलाय. हा चेंडू या फटक्याची गरज होती. लॉफ केलाय डीप मिड विकेटच्या वरून. हा चोख प्रतिउत्तर टाइम बेमिसाल होतं. कंप्लीट टेक्निक वापरली आणि हा षटकार. मोकल यांना पाहिला. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, सिंगल मिळाली. सुरुवात धमाक्याने केली. या षटकामध्ये अशोक भगत यांच्यावर चढवला हल्ला. पुढचा चेंडू अशोक भगत पुन्हा एकदा लाईन पाहिली, टॅप केलं, स्टीअर करतो, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होतील. गुड रनिंग 2 धावा वेगाने पुढे सरकते. सचिनजी गरज त्यांना पाहतोय. फक्त 1 धाव दिली अशोक भगत. 2 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं तर 8 धावा. टोटल स्कोर कार्ड पाहिलं तर 9 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू अशोक भगत लॉफ करतोय जरूर. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी प्रयत्न, पकडला झेल आणि या वेळेला मिळेल धक्का. सचिन गरज त्यांच्या षटकामध्ये एकच धाव आली, 1 विकेट सुद्धा होती रनआउटच्या रूपानं. आणि त्यानंतर आपण पाहतो अशोक भगत षटकार 2 धावा, त्यानंतर विकेट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय रांजणपाडा 40+. नक्कीच क्रमांक 4 वर आलेत वैभव घरत. वैभव घरत यांना आपण पाहतो आमचे आयोजक सुद्धा आहेत. जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा. आमचे आयोजक मंडळी आज तत्पर, सकाळी लवकर जी तयारी होती. ओव्हर नंबर 2 अशोक भगत 3 चेंडूमध्ये 8 धावा, 1 विकेट. टोटल धावा पाहतोय 9 धावा आहेत. अशोक भगत पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं ऑन साइडला स्टीअर केलं, दूरवरून क्षेत्ररक्षक रेडी. 1 धाव पूर्ण. आता इथून कमबॅक होणं खूप महत्त्वाचं आहे आणि रांजणपाडा 40+ हीच अपेक्षा करत असेल. इथून संघासाठी कमबॅक होणं महत्त्वाचं असेल. आणि आता सचिन गरज यांच्या षटकामध्ये 1 आल्या, त्यानंतर अशोक भगत यांचं षटक पाहिलं. आतापर्यंत धावा आल्या तर टोटल 9. 4 मध्ये 1 विकेट, 9 धावा, एकूण धावफलक 10. आक्रमण केला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. पकडण्यासाठी डिफिकल्टी जरूर येतील, मात्र तिथे धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया. संघाची धावसंख्या आहे ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा पूर्वार्ध. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर विनंती असेल नवापाडा 40+ आला असेल तर आपल्याला विनंती असेल आपण लगेच कॉन्टॅक्ट करा. स्लोवर 1 एज लागली, सिंगल जरूर मिळेल. 4 षटकांचा सामना. 10:40 झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावर 13. यस डीजे. दोन षटक संपली. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय रांजणपाडा 40+. एकूण धावा धावफलकावर टोटल 13. धावा बनवाव्या लागतील. चांगला खेळ करावा लागेल. सचिन भगत
ओव्हर नंबर 3 पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे फिल्डर रेडी होणार का झेल आणि सोडला झेल पंचांचा इशारा सुद्धा आला नो बॉल हाईट फॅक्टर इथे पाहिलं फ्री हिटचा चेंडू असेल चेंडूने जास्त उंची होती आणि तिथे कनेक्शन चांगलं झालं क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही मात्र जो कमबॅक केला तो चांगला होता पुढचा चेंडू गुड कमबॅक पंचांकडे अपील झाली का चेंडू बाहेर चाललाय मात्र पंचांची नजर स्थिर होती चेंडू स्विंग झाला आतमध्ये आला बीट होईल फिरकी गोलंदाजी करतो सिंग पाहतो स्ट्रायकर इनला बॅटिंग करताना शेखर पाटील त्याला साथ देताना वैभव गरत ही जोडी पाहतो आतापर्यंत 2 गडी बाद धाव फलकावर 15 पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाईन चांगली आहे बघा टप्पा किती चांगला आहे अगदी संत गतीनं चेंडू डिलिव्हर होतो आणि त्यानंतर हलकासा टर्न घेतो ही नैसर्गिक गुणवत्ता प्रत्येक गोलंदाजाकडे असते सचिन भगत सलग 2 चेंडू डॉट नो बॉल आल्यानंतर हा कमबॅक चांगला म्हणावा लागेल शरीरावर फेकला पंचांकडे अपील होईल पंचांनी सांगितलं का चेंडू बाहेर चाललाय लेग बायस घोषित केलं जेव्हा चेंडू पडला थोडा स्विंग झाला यावर लक्ष केंद्रित होतं अपील सुद्धा झाली चर्चा होते मैदानावर मात्र गोलंदाजी करणारा महेश स्पोर्ट्स शेलकर संघ बघा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते एकही मोठा फटका एक फटक्याचा अपवाद सोडला जिथे अशोक भगतच्या पहिल्या चेंडूवर एक षटकार आला त्यानंतर आपण इथे पाहिलं अख्खू टप्पा मागे ठेवला बीट करतो ओव्हर नंबर 3 सचिन गरत सिंग आपण पाहिलं सचिन भगत यांचं तिसरं षटक आहे मात्र 2 षटकानंतर 13 होते आणि आता धावा 16 म्हणजे धावगतीचा जो क्रम आहे धावसंख्येचा वेग वाढवणं महत्त्वाचं आहे पुढचा चेंडू कनेक्शन होत नाही गुड बॉलिंग संत गतीची धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या स्थगित आहे एकूण धावा 16 लास्ट बॉल असेल थर्ड ओव्हर मध्ये लास्ट बॉल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल जर नवपाडा संघ प्रेझेंट असेल तर पुढचा चेंडू सचिन भगत गुड बॉलिंग कमालीची गोलंदाजी बघा चांगला समन्वय पाहायला मिळाला गोलंदाजांकडे गोलंदाजी करताना चांगलं कलेक्शन होतं आणि ती गोलंदाजी जबरदस्त मैदानावर आपण पाहतोय धावसंख्येला कुठलाही वेग मिळत नाही सिंगल डबलला प्राधान्य देत असताना बॅटिंग करतोय संघ रांजणपाडा 40+ एकूण धावा धाव फलकावर टोटल 16 ते प्रशांत भगत आलेत एक्सपिरियन्स प्लेयर अनुभव प्रचंड आहे आणि आम्हाला माहिती सुद्धा मिळते त्यांचं वय हे 50 पेक्षा अधिक आहे मात्र आजही बघा फिटनेस लाजवेल शरीरयष्टी क्रिकेटची प्रचंड हौस पहिला चेंडू गुड बॉलिंग सचिन शेठ घरे त्यांना पाहतो एसटी रक्षक मागे उभे आहेत अगदी तर नक्कीच जेव्हा बॉल कलेक्ट होईल तेव्हा तुम्हाला धाव घेता येणार नाही ही क्रिकेटमधील आधुनिक ती नियम खेळाडूंना मे बी माहिती असतील बघा कलेक्ट झालं गुड बॉलिंग फलंदाज होईल बाद खेळपट्टी सोडते दबाव निर्माण केले धावा दाफलकावरती टोटल एकूण धावा पाहूया महेश स्पोर्ट्स शेलकर 40+ आतापर्यंत धावसंख्या मात्र गती थांबलेली विकेट जरूर मिळाले एकूण धावा धावफलकावर टोटल स्कोर कार्ड 16 वर पोहोचलाय संत गतीनं थोडी वाटचाल होते मात्र इथे बहारदार खेळ होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे धावांचा ओघ वाढत नाहीये धावसंख्या पुढे सरकत नाहीये का गोलंदाजी जोरदार होते आणि ती नोंद आपण पाहिले तर धावांची नोंद होत नाहीये थोडा चिंतेचा विषय विस्फोटक खेळ होणं
आता खूप महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये. प्रशांत भगत नवीन फलंदाज. दयानंद मात्र इथं मात्र लॉफ केलाय आणि चाललाय जरूर लॉंग ऑनच्या वरून. या फटक्याची गरज होती. ॲब्सोल्युटली बिग स्ट्रोक. दयानंद मात्री धावाची सुरुवात षटकाराने केली. धावफलक पुढे सरकले. जी धावसंख्या संत गतीने होती आणि आता धावा 22-22. गोलंदाजी मार्कवर प्रशांत भगत. 3 चेंडू मध्ये 1 विकेट. षटकाराला 4था चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण. आणखीन एक षटकार. इथे मात्र आणखीन कमबॅक चांगलं आहे. आणि फलंदाज जसा दयानंद मात्र सरकला ना मैदानावर, त्यांनी जो खेळ केला संघासाठी, अशा परिस्थितीमध्ये धावा बनवणं हे महत्वाचं होतं आणि त्या धावा बनवल्या. गुड बॅटिंग. एकूण धावफलक टोटल स्कोर कार्ड संघ पोहोचलाय 28-28. पुढचा चेंडू क्रॉस द लाईन, कनेक्ट झाला नाही. कमबॅक चांगलं आहे. अजूनही या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 9/40+ आपल्याला रिपोर्टिंग करायचं. एकूण धावा धावफलकावरती 28. चांगली धावसंख्या म्हणता येईल. 3 षटकानंतर 16 होत्या. आक्रमण जरूर केलं इथे इनसाइड सर्कल. फलंदाज होईल बाद आणि आता विनिंग टार्गेटचा विचार करूया. सचिन शेठ गरज पाहिलं फक्त 1 धावायचं षटक. अशोक भगत यांच्या षटकामध्ये धावा आल्या 12. सचिन भगत यांच्या षटकामध्ये धावा आल्या 3 आणि त्यानंतर प्रशांत भगत यांच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. 4 षटकानंतर एकूण धावफलक 3 गडी बाद. एकूण धावा 28 आणि 29 टार्गेट. धन्यवाद.
प्लस. तर नक्कीच 28 धावा झाल्यात आणि पॅनल्टीची असल्या कारणाने तुम्ही 28 सुद्धा करू शकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर आज 40 प्लसचा लॉट्स. 40 प्लस नेहमी म्हटलं जातं का एक धाव आरोग्यासाठी. क्रिकेटचा जोश उत्साह आणि त्याच पाठोपाठ आपण पाहतो योगदान देत असताना ही सर्व सिनियर मंडळी आज तागायत सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये अनेक 40 प्लसचे लॉट्स पाहतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो आणि आज या खेळाचा आनंद घेत असताना शेलगर 40 प्लस त्यांच्या विरुद्ध रांजणपाडा 40 प्लस 4 षटका आणि 28चा पाठलाग करायचा सामना इथे सुरू होईल. नेक्स्ट मॅच होईल खारकोपर 40 प्लस आणि त्यांच्या विरुद्ध नौपाडा 40 प्लस ही लढत असणार. नावडे 40 प्लस 2 आत करेल उल्वे 40 प्लस संघाविरुद्ध आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत पारगाव 40 प्लस आणि ट्रॉम्बे 40 प्लस यांच्यामध्ये मॅच असेल. आज आपण पाहतो 40 प्लसचा लॉर्ड्स आहे. फायनलचा दिवस सुद्धा आहे महत्त्वाचा दिवस. आज आपण अनेक लढतीचा आनंद घेतोय. 3 दिवस आपण ग्रामीण क्रिकेट पाहिलं. एक संघ पोहोचला टॉप 4 मध्ये. ती सुद्धा माहिती प्रणय आम्हाला जरूर देईल. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. प्रणय म्हात्रे आमचे मोरावेचे अप्रतिम स्कोरर अगदी अचूक माहिती देतील. ते विनिंग टार्गेट 28 षटका असतील 4. पहिल्या दिवशी गेला गावदेवी जुहूगाव संघ पोहोचला टॉप 4 मध्ये. दुसऱ्या दिवशी गेला स्मायरा स्पोर्ट्स वाहल आणि कालच्या दिवसामध्ये गेलाय मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. ही माहिती होती टॉप 3. आज एक संघ जाईल जो 40 प्लसचा असेल. टॉप 4 मध्ये कोण जाणार. चला लक्ष विद्या मॅच कडे. सचिन शेटकर त्यांना पाहतोय चांगले आयोजक क्रिकेट समीक्षक आज क्रिकेटचा आनंद घेत असताना प्रसिद्ध उद्योजक सुद्धा आणि आज महेश स्पोर्ट्स शेलकर साठी योगदान देताना सलामीची जोडी सरकल्या. 28 टार्गेट दोन्ही आम्ही पाहतोय. सचिन शेट असतील यांना पाहतोय. सचिनजी घरत आणि सचिन भगत अशी जोडी. विनिंग टार्गेट विचार करूया मॅच कडे वळूया. 28 टार्गेट गोलंदाजी मार्क रांजणपाडा 40 प्लस. फार चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर गोलंदाजी करताना भरपूर साऱ्या गोष्टींवर फोकस करावं लागेल रांजणपाडा 40 प्लसला. यस अंपायर सिग्नल. सामना सुरू होईल. पहिलं षटक सलामीची जोडी सचिन शेट गरज यांना पाहतो आणि सचिन भगत. 28 टार्गेट. मॅच कडे लक्ष विद्या. पहिला षटक पॉवर प्लेचं. अगदी मागच्या फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं तर पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 1 धाव आली होती. हे सुद्धा थरार नाट्य क्रिकेट जेव्हा सचिन शेटकरत गोलंदाजी करत होते. रांजणपाडा 40 प्लस कडून पहिले षटक क्षेत्ररक्षणामध्ये नियुक्ती केले. थोडेसे काही चेंजेस असतील कारण जेव्हा अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक असतात तेव्हा अगदी आउटसाइड सर्कल क्षेत्ररक्षकांना भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि आता नियुक्ती केले डीप लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट. पहिला चेंडू टप्पा पडला, उचली मिळाली. विकेटमध्ये थोडासा बाउन्स आहे जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो. अगदी वेग जेव्हा असतो आणि तिथे उंची बऱ्याच वेळा पाहिली. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा काही गोलंदाजांना जो गुडलँड स्पॉटवरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. गॅप शॉट परफेक्टली टाइम. चांगला फटका सुद्धा म्हणता येईल. परफेक्ट कनेक्शन होतं. डीप पॉइंट कडे हा चेंडू गेला. मिळतील 4 धावा. क्रिकेटमध्ये वयाचं बंधन नसतं. आज 40 प्लसचा क्रिकेट त्याचा आनंद घेत असताना सचिन गरत यांचा बघा क्लीन शॉट होता. अगदी पॉइंट कडे ढकलणं, नजर स्थिर होती. पुढचा चेंडू खोलात टाकला. संयमीपणा आहे बघा, पावित्र्य दाखवलं, कुठली घाई केली नाही. क्रिकेटच्या या हातगाईच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला शांत डोक्याने खेळावं लागतं आणि आता शेखर पाटील
रांजणपाडा 40+ कडून गोलंदाजी करताना सामन्यामध्ये थोडीशी उत्कंठा जरूर असेल, अपेक्षा असतील. शेखर पाटील 2 चेंडू डॉट फेकले, धावा धावफलकावरती टोटल 4 आहेत. रांजणपाडा 40+ कडून लॉफ करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची तिथे संधी होईल आणि सोडलाय झेल. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. थोडं सांगणं कठीण असेल कारण झेल वर जी आपण पाहतो प्रयत्न केले, इनसाइड सर्कल मिडॉन कडून जो प्रयत्न झाले, शेखर पाटील डॉट चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल. आतापर्यंत 28 टार्गेट, धावा 5 आहेत. थोडा आघाडीवर आहे, पिछाडीवर जरूर म्हणूया रांजणपाडा 40+ या संघाला. पुढचा चेंडू कट करतोय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल. समय सूचकता तुमच्याकडे असावी लागते, सावधानता असावी लागते. मात्र खेळपट्टीवर जम बसवण्यामध्ये दोन्ही फलंदाज बघा अगदी हुशारीनं खेळवतोय. ताकदीचा प्रचंड वापर, लॉफ केला, मनगटी ताकदीच्या सायानं लॉंग ऑनच्या वरून. दिस इज अ बिग शॉट, मिळतील देखना फटका. 6 धावा. तर 9 40+. तर 9 40+. ज्याला विनंती असेल आपल्याला खारकोपर 40+. थोडं लेट झालं कारण आज मॅच थांबता कामा नये, तर टॉस आपल्याला काही करून करायचे. 9 40+ आणि खारकोपर 40+. नेक्स्ट मॅच सुरू होईल. विनंती करेन आपल्याला आपण लगेच संपर्क साधा. विनिंग टार्गेट 28 टार्गेट आहे आणि धावा धावफलकावरती टोटल 11 धावा. आपल्याला या सूचना असतील, थोडं लक्ष केंद्रित करा. खारकोपर 40+ विरुद्ध नवापाडा 40+. यस, वळूया मॅचकडे. वैभव घरत चेंडू बाहेर चाललाय, जरूर वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना सचिन शेठ घरत पाहतो आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान 5, एकूण धावफलक 11, विनिंग टार्गेट 28. पुढचा चेंडू डीप कडे जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवला. फील्ड चांगली, 2 धाव. अगदी हुशारीनं संयमानं खेळ चालू, खेळाचा आनंद, मनमुराद आनंद घेत असताना सचिन शेटकरन संघासाठी खेळायचे. 28 धावा, 4 षटकामध्ये मापक लक्ष असेल आणि त्याचा पाठलाग होते. इथे विकेट मिळवणं महत्त्वाचं असेल. एखादी विकेट मिळवली तर दबाव निर्माण होईल. मात्र जी गोलंदाजी सुरू आहे रांजणपाडा 40+ कडून, विकेट मिळत नाहीये हा चिंतेचा विषय. सचिन भगत एकूण धावा धावफलकावर 14 रन, 14 झालेत, 28 करायचेत. पहिल्या षटकानंतर 11 होत्या. इथे वैभव घरत वाईट बॉल, त्यानंतर 2 धावा. 11 नंतर या हे समीकरण आपण जरूर पाहिलं. तर शेखर पाटील यांच्या षटकामध्ये 11 आल्या आणि आता वैभव घरत, सचिन घरत यांना पाहतोय अगदी मैदानावर उभे आहेत. संघासाठी खेळायचा सामना जिंकण्याच्या विजयाच्या उद्देशानं कदाचित प्रयत्न तिथे होतील. एकूण धावा धावफलकावरती टोटल 14, टार्गेट 28. लाईन चांगली आहे, फटका डिसाइडेड केला होता. कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षण पाहतोय, जिथे एक शॉर्ट पॉइंट सुद्धा तैनात आहे. मिड ऑफला सुद्धा एक व्यूह रचना आहे. वैभव घरत पुढचा चेंडू, फुटबॉलचा वापर, कनेक्शन झालं नाही. प्रयत्न करण्यासाठी तत्पर होते आणि गोलंदाज याच आविर्भावामध्ये होती का त्यांना एखादी विकेट मिळावी. मात्र आतापर्यंत तसलं कुठलंही चित्र दिसत नाही. विकेट फेकण्यास दोन्ही फलंदाज तयार होत नाही. सिंगल डबलवर टिकून राहिलेत आणि काही अंशी का होईना एक चांगली इनिंग त्यांना खेळायचे.
आक्रमण केला, चढवला हल्ला लॉंग ऑफच्या वरून. संतुलन चांगलं होतं आणि तिथे फिल्डर जरूर. क्षेत्ररक्षकांनी दाखवली खेळाडू वृत्ती. मिळतील 6 धावा. सहा धावेने धावफलक पुढे सरकेल. 21 वर पोहोचलाय. 11 धावानंतर इथे फटकेबाजीला सुरुवात. सचिन भगत. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. मैदानाच्या खेळावरून त्याला ठरवलं जातं. नैसर्गिक गुणवत्ता दाखवताना सचिन भगत 2 षटकार आल्या. 40+ आज तागायत ते दमदार क्रिकेट खेळू शकतात याचं उत्तम उदाहरण. मधली यष्टी लाईन पाहिली. या चेंडूला कन्वर्ट करायचं होतं आणि अगदी क्लीन बोल्ड. शेखर पाटील यांच्या षटकामध्ये 11 पाहिल्या आणि आता वैभव घरत धावा आल्या 11. 2 षटकानंतर एकूण धावफलक 22 वर पोहोचलाय. 22. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 12 मध्ये करायचे 6 धावा. लक्ष सोपं आहे, एका फटक्याचं काम आहे. मात्र एवढं सोपं असेल का? जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित. चला इनी टॉस पेंडिंग आहे. नवापाडा 40+ आणि खारकोपर 40+. टॉस पेंडिंग आहे. सूचना असतील आपल्याला. दोन्ही संघांना सूचना आम्ही वारंवार तिसऱ्यांदा सूचना दिली. नवापाडा 40+ आला असेल तर टॉससाठी या. प्रतीक्षा करायला लावू नका. खारकोपर रेडी आहे. आपल्याला विनंती असेल कारण सामना आता संपेल काही वेळातच. या सूचना आम्ही आपल्याला देतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. धाव घेण्याची तयारी जरूर आहे आणि सामना सोपा होत चाललाय. अगदी सलामीवीरामध्ये जे योगदान पाहिलं सचिन घरत यांना 1 चौकार, वैयक्तिक 8 मध्ये 8. सचिन भगत यांना तिथे आपण पाहिलं, तिथे योगदान दिलं आपण जरूर. 2 षटकार आले. ग्रेट इनिंग. नाबाद खेळताना टोटल धावसंख्या पाहिली धावफलकावर 24. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय जरूर. क्षेत्ररक्षक रेडी आहे. सामना सोपा होत चालला आणि मिसफील्ड. मिळतील या चेंडूवर 4 धावा. 4 धावेला धावफलक पुढे सरकेल. आपण पाहिलं जे 28चा पल्ला होता आणि अखेर मॅच विन. सामना जिंकला तो सहज सोप्या पद्धतीनं संघ महेश स्पोर्ट्स शेलगर संघानं. अभिनंदन. द मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. सचिन भगत मॅन ऑफ द मॅच. 6 मध्ये 19 योगदान दिलं. जे लक्ष होतं 28 आणि ते ठरले मॅन ऑफ द मॅच. त्याच्या अगोदर टॉस होणं मॅन्डेटरी. चला दोन्ही संघ नायक नवापाडा 40+ आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर